हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई ताई, मला अनुभव शेअर करायचा आहे. कुठून बोलताय ताई तुम्ही? मी नाही सांगू शकत. हा? काय नाव नाही सांगायचं आहे मला. नाव नका सांगू, फक्त गाव सांगता. नाही नाही, ते पण नाही. बर बर. हं. काय अनुभव आला? ताई, मला ना हा. परवा हा एक अनुभव असा आला हम्म. की मला खूप वर्षापासून म्हणजे हा. मिस्टरांचा त्रास आहे, म्हणजे त्रास देतात, मानसिक मानसिक त्रास खूप देतात. तुम्हाला? हो, मला तर देतातच. त्याच्यानंतर ते काय मुलांवरही खूप चिडचिड करतात. अरे सगळ्यांवर अरे. हा है हा. ना. चिडचिड करतात. तर मग आता त्यांचं खूपच वाढलं होतं. आता म्हणजे थोडं चिडचिड मुलं पण त्याच्यामुळे कसे त्यांचा पण स्वभाव एग्रेसिव्ह होऊन गेला होता. बरोबर है ना. बरोबर. आणि येता जाता ते कसे कोणत्याही गोष्टीवर मुलींना मारायला वगैरे अरे अरे. धावत. मुलं मोठी आहेत का? हो हो. अच्छा. मुलगी एक 25 वर्षाची मग आणि कसं एक सहन 17. करतील मुलं? है ना. तर मुलांशी मग प्रेमाने घ्यायला पाहिजे ना. मग त्या दिवशी काय झालं की त्यांनी ते मारायला आले, तर मुली पण त्यांना आपल्याला वाचवायला गेली आणि त्यांनी म्हटलं बरोबर. की है ना. मग हो. त्यांना तो राग आला. हा. मग ते म्हणे की मी आता त्यांना मारूनच टाकेल, असं कसं म्हणत आई होते. गो. तर मग हा. त्यांना रागाच्या ह्याच्यात मग आम्ही लोकांनी पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे कोण? रिपोर्ट टाकायला गेलो. आम्ही लोक गेलो. बरोबर आहे. हो. मग गेलो. तर आता मग तिथे आम्हाला कॉम्प्रोमाइजच करायचं होतं, कारण हा. की ही गोष्ट घराची, मुली मोठ्या आहे, आपल्याला पण जरूरत असते ना बरोबर आहे. त्याचं. हो. बरोबर. मग तिकडे केलं, त्यांनी तिकडे कबूल केलं की मी सगळं चांगलं व्यवस्थित करीन. हा. नंतर ते घरी आले आणि हा. निघून गेले ते आपल्या बाहेर कामावर. हा, बाहेर. कामावर. अच्छा. हा. हा, कामावर म्हणजे 2-3 दिवसाकरता बाहेर निघून गेले. पण ते सांगून नाही गेले ना एकदम. हो, तर मग आपल्याला टेन्शन एकदम येतं. बरोबर. टेन्शन आहे. तर हा. मग मला टेन्शन आलं होतं. तर हम्म. मग मी खूप रडत होती, हे करत होती, कारण की आपल्याला दोन्ही पण हवं असतं ना, की कसं तरी बरोबर करून आहे. है ना खरं आहे. बॅलन्स वर घाल. मुलांसाठी वडील पण पाहिजे, हा मुलं पण पाहिजे, घरात सगळंच हा हवं असतं. हा. तर त्याच्यानंतर मग मी काय केलं, मी स्वामींना जवळ खूप रडली. हम्म. आणि त्याच्यानंतर म्हटलं मला आज ना अनुभव पाहिजे, मला सुनीता ताईंना शेअर करायचा आहे. आज हा. मला अनुभव द्या की त्यांचा फोन मेसेज पण नाही करत, काय नाही हा. करत आहे ते, है ना. तुम्ही हा. आता मला अनुभव आला तर मी अनुभव शेअर करीन, तर तुम्ही आज आणि मी तुम्हाला एक मी तुमचं तोंड गोड करीन. माझ्याजवळ जर बेसनही नसेल, घरात काही नसेल, तर मी एकच लाडूचा हा. तुम्हाला प्रसाद दाखवेल, पण आज मी माझं करा. तर अनुभव लगेचच द्याच असा. हा. द्या तसा. आई नंतर ग. मग दुपारी त्यांचा मेसेज आला, रागातच आला, की तू तिकडे गेली तेव्हा तुला नाही कळलं का, आता विचारते कुठे गेली तर. है ना. हा. मग त्याच्यानंतर संध्याकाळी ते स्वतः घरी आले. हा. आणि पण आता ते बोलत नाहीये, आता बिलकुलच बोलत नाही आमच्याशी, कारण की बरं आहे, नाही त्यांचं बोललं तर चांगलं आहे. काय हम्म. तो माणूस बोलून पण रागातच बोलतो, तर ते घरातलं वातावरण शांत तरी आहे कमीत कमी. खरी आहे, पण स्वामी त्या त्यांना तर सद्बुद्धी देव. सद्बुद्धीच पाहिजे, कारण की मुलींच्या याच्या दृष्टीने आपल्याला समाजात सगळ्या हो, गोष्टी कराव्या लागतात. मुलांवर परिणाम होतात ना ताई. त्याच्यामुळे ना. हम्म. आणि नाही, होणार, ह्या सगळं छान होईल. फक्त आता जरा तारक मंत्राचं तीर्थ हे ते बनवता ना रोज? हो, ते बनवते, कारण की मी ती सेवा घेतली आहे हं. भगतताईंकडून, तर ती सेवा करते आहे मी, है ना. हां, मग काही प्रश्नच नाही. हां, हो, ठीक होईल, आहे. है ना. सगळं हो छान होईल. हो ना. मी हा, शेअर ठीक आहे. करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.